भाच्याच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते। मुंबईतल्या दादर इथे नुकताच साखरपुडा समारंभ पार पडला। यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र होतं। ठाकरे कुटुंबाचे हे फोटो पहा। गेल्या कित्येक वर्षात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे असे फोटो पाहायला मिळाले नव्हते। राज उद्धव यांच्या एकत्र येण्याला निमित्त ठरलं राज ठाकरे यांच्या भगिनी जयवंती देशपांडे यांच्या मुलाचा साखरपुडा। सख्या भाच्याच्या साखरपुड्याला राज ठाकरेंचं कुटुंब उपस्थित होतंच, शिवाय उद्धव ठाकरेही सहकुटुंब उपस्थित होते। यातला प्रत्येक फोटो या दोघांमधील दुरावा कमी झालाय हे सांगणारे होते। या फोटोमध्ये ठाकरे कुटुंबाची देहबोली एकमेकांना टाळण्याची नव्हती। दोन्ही कुटुंबातील सदस्यांना एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटत होता। जेव्हा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हा उर्वशी ठाकरेंना सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही। दुसऱ्या फोटोत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे बोलतानाही दिसतात। राज ठाकरे आणि रश्मी ठाकरेंचा संवाद साधतानाचा हा पहिला जाहीर फोटो असावा असा दावाही करण्यात येतोय। लोकशाहीकडे आलेल्या फोटोंमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, उर्वशी ठाकरे आणि जयवंती देशपांडे यांचे पती अभय देशपांडे दिसतात। ठाकरे कुटुंब आता मनानंही एकत्र आल्याचं या फोटोतून स्पष्ट दिसतंय। याबाबत आदित्य ठाकरेंना विचारलं असता त्यांनी फार काही बोलण्यास नकार दिला। पार पडला आणि यावेळी दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते सोबत पाहायला मिळाले, काय विषय? नाही, मला वाटतं शुभेच्छा दिल्या त्यांनी। या फोटोंवरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झाल्याचा निष्कर्ष काढणं जास्तच घाईचं होईल। पण या दोन्ही भावांमधील कडवटपणा कमी झालाय हे सांगण्यासाठी हे फोटो पुरेसे आहेत। ठाकरे घराण्याचं महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळंच स्थान आहे। त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्यानं राज्याच्या राजकारणाची दिशा बदलू शकते असं राजकीय पंडितांना वाटतं। ठाकरे बंधू एकत्र यावेत असं वाटणाऱ्यांसाठी हे फोटो खूप आश्वासक म्हणावे लागतील। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।